जय शिवराय मंडळी, स्वागत आहे एका न्यू ब्लॉगमध्ये. मंडळी आज आलोय आपण चंदेरी गडाला. चंदेरी गडावरून तुम्ही येत असाल तर हा हायवे बदलापूर कर्जत हायवे, या हायवेला लागून कासगावची कमानी आहे. कासगावच्या कमानीतून आपल्याला आतमध्ये जायचे आणि आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला तो जो दिसतोय गड, त्या गडावरती आपल्याला जायचं आहे. आणि आज पण आपण चंदेरी गडाविषयी सगळी काय माहिती घेणार आहे आणि पूर्णपणे एक्सप्लोअर करणार आहे. तिथे आपल्याला कातील पायरी बघायला भेटते, तो इंस्टाग्रामवरती जास्त फेमस आहे. तो सुद्धा तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन. सर्व काय आपण या आणि लोक बोलतात की हा खूप कटिंग आहे, चढाई वगैरे, ते आपण बघू तिथे गेल्यानंतर समजेल चढाई कटिंग आहे की काय. व्हिडिओ पूर्ण बघा, लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा. मित्रांनो, तुम्ही जर इथे येण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला बदलापूरमधल्या कासगाव चिंचिवली या गावात यायचं आहे. हे गाव पुणेपासून 125 किलोमीटर, कर्जतपासून 31 किलोमीटर, मुरबाडपासून 35 किलोमीटर, भिवंडीपासून 38 किलोमीटर, तर अंबरनाथपासून फक्त 17 किलोमीटर इतकं आहे. बाईकने किंवा कारने येत असाल तर मॅपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, त्याच्याद्वारे तुम्ही इथपर्यंत पोहोचू शकता. त्याच्यानंतर गावात गेल्यानंतर कोणाला तरी विचारा आणि ट्रेक सुरू करा. मित्रांनो, आता आपण पोहोचलोय चिंचिवली गावाच्या शाळेजवळ आणि शाळेजवळ आल्यानंतर इथे गाडी तुम्ही पार्क करू शकता. आणि त्याच्यानंतर आपल्याला इकडनं असं जायचं आहे. इकडे गड दाखवतो तुम्हाला. आता गड प्रॉपर दिसत नाही, पुढे गेलं की सगळं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. इकडनं आपण जाऊया. मित्रांनो, जर तुम्ही इकडे येत असाल ना तर रस्ता कोणाला माहिती नसेल तर याच्यासाठी एक उपाय लोकांनी इथल्या करून ठेवला आहे. अशा छोट्या ना रिबनी बांधून ठेवल्यात प्रत्येक झाडाला, प्रत्येक कुठेतरी दगडाला अशी मार्किंग करून ठेवली आहे. तर त्याच्या सहारे तुम्ही इकडे येऊ शकता. आता प्रत्येक जिथे 2 रस्ते आहेत तिथे बांधून ठेवले आहेत रिबनी. आणि हे बघा, इथे सुद्धा बांधून ठेवली. अशा रिबनींचा तुम्ही उपयोग करून तुम्ही येऊ शकता. रस्ता म्हणजे तुम्हाला समजेल की नक्की इकडनं जायचं आहे की दुसऱ्या इकडनं जायचं आहे. चला आपण चढाई करू. 25% आपण पार केलं आहे, अजून आपल्याला 75% पूर्ण करायचं आहे. रस्ता बघा कसा आहे. मित्रांनो, आता आम्ही अशा जागेवर पोचलोय की इथं आल्यानंतर सगळे कन्फ्यूज होतात की कुठल्या साईडला जायचं आहे. आता तुम्ही बघा ना, इथं पूर्ण असा माल आहे आणि आता कुठेच इथं वाट दिसणार नाही तुम्हाला. इकडनं वाट दिसते तर कन्फ्यूज झालात ना. असे हे बघा, डबल टिबल असे एकाच्या वरती असे दगड ठेवलेत. हे बघा, इथे पण ठेवलं आहे. अशा ह्या वाटेतून आपल्याला इकडे जायचं आहे. आणि तुम्हाला अजून एक दाखवतो ना जरा. इथे बघाल ना तर तुम्ही इथे एक दगड अटकलेला आहे मध्ये. तर अजून जवळ गेलो ना तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. इथे जर तुम्ही बघाल ना, एक मिनटं, हे बघा, इथे जर दगड अटकलाय मध्ये. चला आपण पुढे जाऊया. चालत चालत पुढे जाण्याचा प्रयत्न करू आणि लवकरात लवकर जाण्याचा वरती प्रयत्न करू. वरती महाराजांची मूर्ती आहे. ती 2000 आताच गेल्या का पलीकडल्या वर्षी ती मूर्ती आता बसवली आहे तिथे. याचा पहिला मूर्ती नव्हती, दुसरी मूर्ती होती ती पंचधातूपासून बनलेली आहे. आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला तिथं वजन वगैरे मी सगळं सांगण्याचा प्रयत्न करेन. एक गुफासुद्धा आहे या गडावरती आणि एक कातल पायरी रस्ता आहे. तो इथे मेन म्हणजे तो फेमस आहे. जर तुम्ही इंस्टाग्रामवरती वगैरे बघाल ना तर खूप रील्स व्हायरल होतात तिथल्या. तिथूनच जावं लागतं आणि तो खूप रिक्सी आहे असं आपल्याला सांगण्यात आलं आहे. आपले पनवेलचे वडवलीचे वगैरे मित्र आहेत, ते आपल्याला सगळं काय सांगतात, कुठल्या गडावर जा वगैरे, तिथे काय आहे काय नाही ते सगळं सांगतात. आणि खरंच त्यांचे मनापासून धन्यवाद, कारण की पूर्ण नॉलेज देतात. जर कुठे पण गडावर जायचं असेल ना, मी त्यांना आधी फोन करतो की इथे जायचं आहे, ते मला सगळं सांगतात. ते गडाची माहितीसुद्धा पाठवतात, परत कुठून कसं जायचं ते सुद्धा सांगतात. आणि खरंच त्यांचं धन्यवाद. मला मित्रांनो, इकडे ना चुकण्याच्या चान्सेस खूप जास्त आहेत, पण त्याच्यासाठी सोपा उपाय इथल्या लोकांनी किंवा येणाऱ्या लोकांनी, स्थानिकांनी, पर्यटकांनी
इथे एक उपाय ठेवला आहे, ते म्हणजे दगडांचा उपयोग केला आहे. कुठे कुठे रिबीम बांधल्यात, कुठे कुठे ऑइल पेनने मार्क केल्यात आणि त्यानुसार आपण चालू शकतो. फक्त त्या खूप लांब लांब बांधल्यात, त्या जवळ जर बांधले असते ना तर हे सोपं पडलं असतं. असे लांब लांब बांधले त्याच्यामुळे थोडं कन्फ्यूज होतोय आणि चालतोय, खूप वेळ झाला चालतोय. आता आम्हाला माहीत नाही की आम्ही नीट चाललो आहे का, म्हणजे वाटेवर नीट आहे का, चुकीची वाट तर नाही पकडली. ह्या थोडा कन्फ्यूजमध्ये. जर कुठे रिबीम वगैरे दिसली तर आम्ही समजू की परफेक्ट जागेवर आहे. चालतंय, बघू. मित्रांनो आता कुठे मनाला धीर लागली आहे 10 ते 15 मिनिटानंतर, कारण की आता इथे आम्हाला रिबीन दिसली. म्हणजे अशा रिबनींच्या मुले थोडं मनाला धीर येते की आपण बरोबर चाललो आहे. आम्ही दोघं पण आता घाबरलो होतो की कुठे आलो नक्की, बरोबर चालतोय ना. दोघे एकामेकाच्या इकडे बघत होतो, हसत होतो. तर ज्याला माहिती असेल ना, खरं सांगतो, ज्याला माहिती असेल ना, जो कोण पहिल्यांदा गडावरती गेला असेल ना, तर त्याला घेऊन जात जा. कारण की मला टेन्शन राहणार नाही चुकण्याचा. आता आम्ही दोघे एकामेकाचे चेहरा इकडे बघत होतो आणि हसत होतो. त्याच्यामुळे असेच काय बोलता हां हां आरशेदचा म्हणणं आहे का आम्ही डायरेक्ट खेळतो. पण थोड्या वेळासाठी आरशेद असं बघत होता माझ्या इकडं, असं हसत होतो. अशी अशी मजा मस्ती होत राहते. बघू. आणि इकडे बघ हर्षद, हे बघ काय काय वारूल की काय, हे बघ, हे बघा मुंगल्यांचा वारूल वाटतंय. मस्त बनवलाय मुंगल्यांनी, खरंच खतरनाक. जर निसर्गात आलात तुम्ही, जंगलात वगैरे आलात ना, तर असे नजारे वगैरे बघायला भेटतात. अशा ज्या कधी बघितल्या नसतील ना त्या वस्तू बघायला भेटतात. तर एक सजेशन असेल, एक सुट्टी काढा महिन्यातून आणि गड किल्ले फिरा. कोणाला यायचं असेल तर आमच्यासोबत येऊ शकता. हां हर्षद बोल. कोणाला यायचं असेल तर आमच्यासोबत येऊ शकता. दर महिन्यात एक किल्ला करतोय आम्ही. सुट्टी भेटत नाही, सॅटर्डे संडे आम्हाला सुट्टी नसतं. त्याच्यामुळं सॅटर्डे संडेच्या मुलं आमच्याबरोबर पोरं येत नाही, कारण की बहुतेक पोरांना सॅटर्डे संडेला सुट्टी असते. जे 4 पोरं आपल्यासोबत होती रायगडच्या ट्रेकला, त्यांनासुद्धा सॅटर्डे संडे सुट्टी असते. त्यामुळे ते सुद्धा नाही आले. आणि आपला एक खास मित्र म्हणजे साहिल, कार्टून तुम्हाला बोललो होतो, तो आता आपल्याला चॅलेंज केलं त्यांनी की तुम्ही पुढच्या महिन्यापासून मला कुठं पण सांगा मी येईन, पण ह्या महिन्यात नाही. पुढच्या महिन्यात काय विषय त्याचा आपल्याला माहिती नाही, पण पुढच्या महिन्यापासून तो आपल्याबरोबर 100% कुठल्या पण गडावर येणार आहे. चॅलेंज केलं आहे आपल्याला त्यांनी. बघू येतोय का. नाही आलं तर कमेंटमध्ये असं बोलाल ना त्याला, नाही तर आम्हाला पार्टी फिक्स. आम्हाला पार्टी फिक्स आहे. चला जाऊ पुढे. मित्रांनो तुम्हाला बोललो ना मागेच की निसर्गात आल्यावर अदृश्य नजारे असे बघायला भेटतात. तर तुम्हाला आता सुतेरा एक दाखवतो, एकदम भारी. असा त्याने घर बनवलंय बघा, कुठे दिसत नाही रे, दिसत नाही लवकर. हा हे बघ, तुम्ही बघाल ना इथे ब्लर होतोय थोडा, इथे सुतेरा. आता आपण पोचलोय धबधब्यापाशी. पावसाळ्याचे इथे हा आहे ना, हा पावसाळ्याचे धबधबा असतो. आणि इकडनं आपण पोचलोय, इकडनं आलो आणि आता आपण पोचलोय इथे. तर इथल्या आपल्याला वरती जायचं आहे या धबधब्यापासूनच. पावसाळ्याचे इथे फुल पाणी असेल, तर पावसाळ्याचे येणं मला तर वाटतं चांगलं नाही इकडे. पावसाळ्याचे आल्यानंतर मला नाही वाटत की पूर्ण ट्रेक होईल. तरी पण आपण पावसाळ्याचे यायचं शक्य होईल का हे आपण एकदा आपले ते मित्र आहेत त्यांना विचारू. आणि मग जर पावसाळ्याचे यायचं असेल तर एक्सपिरियन्स घ्यायला भारी वाटेल इकडे. यो मेन धबधबा आहे. मित्रांनो अजून एक तुम्हाला धबधबा लागेल आणि इकडनं आपल्याला आता हे बघा हा धबधबा आहे ना, आपल्याला आता सरळ वरती चढायचं आहे इकडनं धबधब्यावरनं.
हर्षद, हे एक्सपिरियन्स वाटते का ना तुला सगळ्या गाड्यांपासून? सगळ्या गाड्यांपासून एकदम डेंजर वाटतं म्हणजे मला तिथे. भयंकर. आणि आम्ही दोघंच आहे, दोघं कोणीच नाही बरोबर. तरी पोरांना सांगू होतो चला चला चला, पोरा नाही येत. पाटील हा सेंटर कसा व्हिडिओ काढला आपल्याला एक नंबर. चला आपण हात चढू आणि हर्षदची एक व्हिडिओ काढू करताना. मित्रांनो आता आम्ही इथे दम खातोय. अर्ध्यापेक्षा जास्त चढले, थोडंच राहिले. तुम्ही वरती जर बघत असाल तर खाली थोडंच राहिले. आता आम्ही अर्धा घंट्यात आम्ही पोचू असं वाटते. बघू. आणि पहिल्यांदाच आलोय या की तुला पहिल्यांदाच आलोय आणि एक्सपिरियन्स लय खतरनाक होता. मध्ये वांढरं भेटली, दोघांची आवाट आहेत. एवढ्या जंगलात कोणीच नाही, फक्त दोघंच आहे. पहिला ट्रेक आहे आणि घाबरत करतोय. बघू जिथपर्यंत जाता येईल तिथपर्यंत जाऊ. शिवरायांचे भक्त हा बोल. कधी घाबरत नसतात. हा फाटली आहे ती, कोणाला सांगणार नाही. फाटले पण तेवढे पण नाही, जिद्द आहे. हा, शिवून घेऊ. असंच मजा मस्ती करत हा ट्रेक आम्ही पूर्ण करतोय. हा आता इथे बसलोय, मस्त कॉफी बिफी मारू. एक कॉफी मारली की थोडी एनर्जी येईल. थोडं खातो आणि मग डबल ट्रेकला सुरुवात करतो. जय शिवराय. मित्रांनो तुम्हाला बोललो ना, इथे एक अशी दरीमध्ये दगड अटकलाय. तो तुम्हाला आता इथून दाखवतो. इथून स्पष्ट दिसेल. मागे दाखवण्याचा प्रयत्न केला पण दिसत नव्हता. आता इथून दाखवतो. हे बघा, हा जो मधीन आहे ना, हा दगड अटकलाय. हे बघा. चला आपल्याला आता या साईडनं जायचं आहे. इकडनं जाऊ. आता जो धबधबा होता हा आम्ही आता कवर केलाय. अजून वरती आहे पण त्याच्या कडेने आता आपल्याला जायचं आहे. मित्रांनो आता आपण अशा जागेवर आलोय की तिथे 4 फाटक लागतात, 4 रस्ते लागतात. एक इकडं आणि एक इकडं आणि इकडनं आपण आलो. जर आपण बदलापूर चिंचवली गावातून येतोय, कासगाव चिंचवलीकडून, तर आपल्याला लेफ्ट साईडला इकडे जायचं आहे चंदेरीला जाताना. आणि इकडे सुद्धा जातोय रस्ता एक, तो दुसऱ्या गडावर जातोय. आणि हा जो रस्ता आहे हा पनवेलवरून मार्गी आलो ना आपण, पनवेल मार्गी, तर इकडनं येतो. जर तुम्ही कासगाव चिंचवलीवरून येत असाल इकडनं तर लेफ्ट साईड मारा. आणि जर इकडनं जर येत असाल पनवेल मार्गीवरून तर राईट मारा. आणि राईटवरनं सरळ निघा वरती चढत. चला आपण पण ट्रेकिंग सुरू करू. आता इथे दम घाला, 2 ठिकाणी दम घाला आम्ही फक्त. आणि जास्त याला खूप टाईम लागेल, वेळ भरपूर लागेल असं वाटतं. कारण 7:13ला आम्ही चालू केलं ना, आता 9, 9:30 व्हायला आलेत ना. चला भेटू पुढे. मित्रांनो आता आपण अजून थोडा चढलो तिकडनं दम खाऊन. आणि पुढे आल्यानंतर एक कुठल्या तरी देवीचं मंदिर आहे. मंदिर म्हणजे थोडासा कप्पा करून तिथे देवीची मूर्ती स्थान आहे. आणि तुम्हाला मी आता इथून दाखवतो आम्ही कुठून आलो ते दाखवण्याचा प्रयत्न करतो. जर तुम्ही बघाल ना, हे बघा इथे खाली गाव आहे. या गावातून आपण असं आलो, इकडनं असा इथे आलो. इथे कन्फ्युजन होता कुठून जायचं, तिकडनं असं आलो. ही जी दरी दिसते, ब्लर होतं रे कॅमेरा, ही दरी दिसते ना, या दरीतनं असा इकडनं खालून एक दरी आहे, खालून दरीतून इकडे वरती आलो. आणि इकडनं मग असं आपण इकडे आलो. आणि इथे आल्यानंतर इथे एक देवीचा मंदिर आहे. आता इथे दर्शन घेऊ आणि मग वरती चढू. मित्रांनो आता आपण या साईडनं असं आलो. आणि इथे पुढे एक गुफा आहे, चंदेरी देवाचं काहीतरी मंदिर आहे त्या गुफ्यामध्ये. आणि त्याच्या आधी आपल्याला इथे एक पाण्याचं टाकी बघायला भेटते. हे पिण्याचं पाणी असं दाखवलं जातं.
बट हे पाणी पिण्यासारखं नाही आहे बघायला गेलं तर. ह्यात कचरा वगैरे पडलेला आहे आणि पाण्याला हिरवट पकडलं आहे, म्हणजे पाणी हिरवं झालं आहे. त्याच्यामुळे हा पिण्याचं पाणी नाही आहे. आणि वरती एक अजून इथे देवीचं मंदिर आहे, ते सुद्धा आपण बघूया. हे बघा, इथे देवीचं मंदिर आहे. हे बघा, आता इथे वरती जातो, दर्शन घेतो आणि परत चढाईला सुरुवात करतो. मित्रांनो, आपण पाण्याच्या टाकीपासून पुढे आलो. इकडनं आपल्याला पाण्याची टाकी भेटली आणि तिकडनं असं पुढे आलो की इथे चंद्रेश्वर मंदिर दिसतो गुफ्यामध्ये. आणि त्याला दर्शन घेऊ, इथे थोडा दम खाऊ आणि मग इकडनं आपल्याला जायचं आहे. मित्रांनो, तुम्हाला दाखवतो आता. इथे शंकराची आणि पाठीमागे नंदी बघायला भेटतं. हे बघा, आणि इथे पिंडी आहे. इथे बसलोय थोडं आणि आता इथे पूजा वगैरे करू आणि मग पुढे निघू. जय शिवराय. मित्रांनो, आता आपण जो इंस्टाग्रामवरती खूप ट्रेंडिंगला स्पॉट चालतोय, जे कातलाला धरून असं कडेतून निघायला लागतो, तो स्पॉट आता इथे वरती आहे. तर एवढं पण रिस्की नाही. आम्ही जर बघितलं तर आता वरती जाऊन तुम्हाला दाखवतोच. आणि आता इथे आपल्याला एक पाण्याची टाकी बघायला भेटते. हे बघा, इथे पाण्याची टाकी आहे आणि याच्या परफेक्ट वरती असं इथून असं जावं लागतं. आणि हे आपण इकडनं आलो असं. एवढं पण रिस्की नाही, बट थोडे थोडे पार्ट आहेत जे रिस्की आहेत. बघू आपण वरती जाऊन. एवढं रिस्क नाही वाटत, कारण की ते आरामात चढले. चला बघू. मित्रांनो, हा जो स्पॉट आहे हा इंस्टाग्रामवरती खूप व्हायरल होत आहे आणि या स्पॉटच्या मुळे खूप लोक नाकारतात इथे यायला. कटिंग आहे थोडा, ते जास्त आपण कटिंग पण नाही बोलू शकत, कारण की व्हिडिओमध्ये बघितलं तर एकदम खाली वाटते, पण जास्त खाली नाही आहे. सरळच्या सरळ दिसतोय, सरळच्या सरळ नाही आहे. आपण हात सोडून चालू शकतो एवढा जागा आहे इथे, पण हात सोडून नका चालू, धरूनच चाला जर इथे येत असेल तर. आणि काय सोपं आहे, जास्त पण असं कटिंग नाही. तर आपण याच्यावर बघतो ना, यूट्यूबला रील्स वगैरे बघतो तर खूप कटिंग दाखवतात, पण एवढं कटिंग नाही येते. मित्रांनो, आपण इथं आलो ना, तर इथे एक पाण्याची टाकी आणि पाणी एकदम नितळ आहे, पिण्याचं पाणी आहे. आणि इथे पण एक टाकी होती, ही बुंदली गेलेली आहे दगडांनी. हो, चला आपण आता वरती जाऊ. इकडनं असं सरळ वरती जाऊचं आहे. मित्रांनो, इथे पोचल्यानंतर आम्हाला महाराजांचे दर्शन झाले. महाराजांचे दर्शन म्हणजे महाराजांची मूर्ती दिसली. ती दिसल्यानंतर अंगात वेगळीच ताकद आली. नमस्कार मित्रांनो, आता आपण पोहोचले सगळ्यात वरती आणि जिथे महाराजांची मूर्ती आहे. ही मूर्ती मित्रांनो आता 2-3 वर्ष झाली ही मूर्ती बसवली आहे, नाही तर याच्या आधी वेगळी मूर्ती होती. आता तुम्ही जर मूर्ती बघाल तर ही पंचधातूपासून बनलेली मूर्ती आहे आणि हिचा वजन बघायला गेलं तर 85 किलो आहे, 350 किलो असं काहीतरी आहे. वरचं वरचं हे जे आहे मूर्ती फक्त 85 किलोची ना, बाकी सगळं जर पकडलं तर 350 किलो असं काहीतरी वजन आहे. परफेक्ट आपल्याला सुद्धा माहिती नाही. आणि आम्ही खालून इथपर्यंत येतावेळी एकच विचार करत होतो की ही मूर्ती इथपर्यंत कशी आणली असेल. आणि त्यांना सल्यूट आहे, जे पण कोण होते आणणारे. एक टीम माहिती आहे की लोणावल्याची एक टीम होती आणि इथले स्थानिक लोक होते, त्यांनी मिळून ही मूर्ती इथपर्यंत आणली. आणि त्यांना खरंच सल्यूट आहे की इथपर्यंत मूर्ती आणणं इम्पॉसिबल आहे, त्यांनी पॉसिबल करून दाखवलं आहे. तुम्ही ही मूर्ती बघा, भारी वाटलं दादा. तुम्ही विचार केला का ही मूर्ती कशी आणली असेल इथपर्यंत? ही वर चढताना एक वर आणताना आला, एवढी मूर्ती कशी आणली असेल तिथं खरंच विचार करणारी गोष्ट आहे. आणि तुम्हाला एक खरी गोष्ट सांगतो, यांनी बॅग आणलेली, फक्त बॅग सुद्धा आम्ही खाली ठेवली.
बॅगसुद्धा खाली ठेवली आहे. एक बॅगसुद्धा आपण आणू शकत नाही वरती. पण ही मूर्ती कशी आणली असेल हा विचार करतोय आम्ही. सकाळपासून जेव्हापासून आम्ही इथपर्यंत चढतोय ना तेव्हापासून एकच विचार आहे मनात की मूर्ती कशी आणली असेल. खूप अभ्यास केला असेल त्या लोकांनी ही मूर्ती कशी आणायची वगैरे. आणि खरंच सल्यूट आहे बाबा तुम्हाला. तर आता आम्ही कुठून आले तुम्हाला दाखवतो. हा जो गाव बघताय ना हा चिंचिवली गाव आहे. आणि या गावापासून इकडनं ही दरी दिसते. ही जी दरी दिसते या दरीतून इकडे असं आलोय. आणि इकडनं खालून इथं आलो. इथून असा इकडनं या दरीतून इकडे गेलो. इकडनं असा खालून इथून खालून इकडे असं आलोय. खूप मजा आली या ट्रेकला आणि एक नवीन एक्सपिरियन्स होता. कलावंतींपेक्षा हा भयंकर थोडा कटिंग आहे असं नाही बोलू शकत की कटिंग नाही. येता वेळेस कोणतरी अनुभवी माणूस असेल तर त्याला घेऊन या. बिकॉज तो तुम्हाला सांगेल कसं चढायचं कसं नाही. चला आता खाली उतरू. दर्शन वगैरे घेतलं आणि आता खाली उतरू. खाली उतरल्यानंतर नाश्ता वगैरे करू आणि नाश्ता करून डायरेक्ट घरी. मित्रांनो आता आपल्याला माहिती पडली आहे की इथे ही मूर्ती कोणी बसवली आहे. अजिंक्य हायकर्स ग्रुप बदलापूर यांच्या सहाय्याने यांनी बसवलेली आहे. आणि यांना मदत करण्यासाठी लोणावल्याची पण टीम होती. आणि ही स्थापना बघायला गेली तर 2023मध्ये गेली आहे. याच्या आधी 1 मे 2008ला छोटी मूर्ती बसवली होती इथे. त्याच्यानंतर ही मूर्ती बसवली गेलेली आहे मोठी 2023मध्ये. मित्रांनो असं आम्ही आता चिंचिवली गावात पोचलो आहे. आणि बघायला झालं ना मित्रांनो तर सकाळी आम्ही 7:10ला चालू केला होता. आणि 12 काहीतरी 15-20 मिनिटांनी आम्ही वरती गडावर होतो. आणि म्हणजे जाताना 5 घंटे आणि आता 3 वाजलेत. खाली येताना 3 घंटे असा आम्हाला टाईम लागला. या गडाचा इतिहास जर बघायला गेलो ना आपण तर भिवंडी ते रायरी हा जेव्हा हे शहर जेव्हा महाराजांच्या ताब्यात आले तेव्हा ह्या शहरांवरती लक्ष केंद्रित करण्यासाठी या गडाला उपयोग केला जायचा. आणि तुम्ही येत असाल तर नक्की या. पण सेफ्टी पहिला करा. कारण की खूप असं बोलू शकत नाही की रिस्की नाही. रिस्की खूप आहे. मध्ये आम्ही शॉट घेतले नाही तिथून. कारण की तिथे कॅमेरा धरण्यासारखी अवस्थाच नव्हती. खूप म्हणजे खूप रिस्की आहे. असं नाही की बोलू शकत की रिस्की नाही. रिस्की आहे. तर त्यासाठी गाईड बरोबर घ्या. जर माहिती नसेल तर ह्या गावातून कोणीतरी एक व्यक्ती घ्या ज्याला 5-50 रुपये देऊ तो आपल्यासोबत येतो. असं नाही की नाही येत. आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा चॅनलला. आणि भेटू आपण पुन्हा एकदा नवीन गडावर नवीन ब्लॉगमध्ये. जय शिवराय.